काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला तर 15हून अधिक जण जखमी झाले। अनेक निष्पाप नागरिकांचे पर्यटकांचे प्राण गेले। या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्रातील विविध शहरांमध्ये बंद पाळण्यात आला आणि आंदोलने झाली। चांदवड गावातील बहुतांश दुकाने, कार्यालये आणि वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आल्या तर अत्यावश्यक सेवा सुरू होत्या। गावातील अनेक व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने स्वयंस्फूर्तीने बंद ठेवली। शाळा, कॉलेज, बाजारपेठा आणि वाहतूक सेवा ही प्रभावित झाली। सकाळपासूनच चांदवडमध्ये अनेक दुकाने, बाजारपेठा आणि वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आली आहेत। पोलीस आणि प्रशासनाकडून बंद दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। चांदवडमधील नागरिकांनी या कठीण प्रसंगी एकजुटीने प्रतिक्रिया दिली असून दहशतवाद विरोधात ठाम भूमिका घेतली आहे। आतंकवाद्यांच्या भ्याड हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हिंदूंना श्रद्धांजली वाहण्यासाठी व आतंकवादी हल्ल्याचा जाहीर निषेध करण्यासाठी आज चांदवड येथील सकाळी हिंदू समाजाच्या वतीने गावातून रॅली काढत जाहीर निषेध नोंदवत चांदवड येथील पोलीस स्टेशन येथे तहसीलदार मंदार कुलकर्णी व पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आले। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी धनंजय पाटील, चांदवड। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री, सोनोग्राफी फक्त 400 रुपयात, एक्सरे फक्त 100 रुपयात, लॅब तपासणीवर 50% सूट, औषधींवर 20% सूट। अधिक माहितीसाठी संपर्क 90 90 91 91 96 तसेच 7304 75 56 55। आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव।